आता बातमी पावसासंदर्भात आहे। सिन्नरच्या पूर्व भागात वादळाचा फटका बसलाय। घरांची पडझड झाली, पोल्ट्री शेड कोसळलं, शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कंचाळे, पिंपळगाव, शहा, उजनी, देवपूर, एकलहरे यासह अनेक गावांमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानं मोठं नुकसान केलं। जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा तडाखा यामुळे अनेक घरांची पत्र उडून गेली। पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्मचं शेड नुकसानग्रस्त झाले, त्यामुळे शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळतंय। याच सिन्नरच्या पूर्व भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाप यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये परत एकदा पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी आलेलो आहेत। आपण बघितलं तर अक्षरशः या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे। अक्षरशः झालेल्या वादळाने शेकडो कोंबड्या या ठिकाणी या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्याच्या मृत्युमुखी पडलेल्या आहे। मोठं नुकसान देखील झालेले आहेत, पत्रे देखील उडाले। आपल्यासोबत हेच शेतकरी काय सांगेल की काल वादळाने तडाखा झाला, काय नुकसान झालं? कमीत कमी 15-20 लाखाचं नुकसान झालंय सगळं धरून। शेड तर काही राहिलंच नाही। किती कोंबड्या होत्या? किती कोंबड्या 4,500 पक्षी होते, त्यातले गेले असतील 400-500 तरी गेले असतील। असं खाद्य भिजलं, घरात काहीच नाही राहिलं, अंगावरचे कपडे सुद्धा उडून गेले वाऱ्याने, एवढं नुकसान झालं। दाणे भिजले, कपडे लत्ते उडून गेले, डब्बे खाली आले, सगळे चंबून चांबून गेले, सगळी काही नुकसान झाली। तुम्ही जाऊन पहा घरामध्ये, नाही तर परपंच सगळा रस्त्यावर आलाय। काय मागणी करशन सरकारने काय नाही, आमची हाय ती भरपाई द्यावं करून, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे। या गावाच्या परिसरात म्हणजे असं म्हणायचं ठरलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरांचं नुकसान झालेलं आहे, बरेचसे गोटे उडून गेले, त्यानंतर लाईटीचे पोल, डिप्या वगैरे सगळं पडलेलं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इथं। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।